नमस्कार. तर इथं ना आज मी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली असते. आता उन्हाळा सुरू झाला की आपण वाळवणाच्या वेगवेगळ्या रेसिपी करतो. तर ही सगळ्यात सोपी, न याला शिजवायची गरज आहे, अगदी झटपट होणारी. आणि ही जी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली आहे, करायला जितकी सोपी आहे तितकीच ही चवीला छान लागते. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट फुलते ही. आणि ज्यावेळी आपण चकल्या बनवतो त्या तळल्यानंतर पण ना खुसखुशीत व्हायला पाहिजेत, कडक होऊ नये. म्हणून काय करायचं, आणि साबुदाणा आपण न शिजवता सुद्धा अशी खुसखुशीत चकली बनवू शकतो. तर ह्याची डिटेल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि याला ना तेलसुद्धा जास्तीचं लागत नाही. जेवढं मी तेल टाकलं होतं ना त्यातलं बऱ्यापैकी तेल तसंच कढईत होतं. आता तेल टाकतानाच मी थोडंसं टाकलेलं आहे. तर आपण जे पदार्थ करतो ते तेलकटही होऊ नये असं पण आपल्याला वाटत असतं. तर ही चकली तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा आणि कोणीही करू शकतं, इतकी सोपी आहे. तर बघा, तेल जेवढं टाकलेलं ना बऱ्यापैकी तसंच कढईमध्ये आहे. आणि तोडून दाखवते तुम्हाला. अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी चकली आहे. अशी कडक किंवा चिवट ती होत नाही. तर यासाठी ना आता साबुदाणा मोजून घ्यायची काही गरज नाही, आपण अंदाजाने सुद्धा करू शकतो. तर इथे एवढा मी 2 भांडं साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला किती चकली करायची आहे याचा अंदाज यावा म्हणून. अंदाजे तुम्ही 1 किलो एवढा साबुदाणा घेतला तरी पण ना त्याच्या भरपूर चकल्या होतात. आणि साबुदाणा आपल्याला 2-3 वेळा असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर यामध्ये पाणी टाकून ना, आता नॉर्मल आपण खिचडीसाठी कसा साबुदाणा भिजवतो तसंच भिजवायचं आहे. तर पाणी म्हणजे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालू शकतं, कारण आपण हे ह्याच्या चकल्याच करणार आहे. बोट आपलं एक बोटाचं कांडं बुडतं बघा, 1 इंचभर एवढं पाणी, इंचला कमीच, अर्धा इंचला थोडं जास्त असेल तेवढं टाकून ठेवायचं. आणि हा मी दुपारी साबुदाणा भिजत घातलेला आणि नंतर रात्री त्यामध्ये परत गरम पण आहे, पुढं मी ॲड केलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं बटाटे मी 1 किलोच्या आसपास बटाटे असतील, तर ते उकडून घेतलेले आहेत. 1 किलो साबुदाणा असेल तर 1 किलो एवढे बटाटे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत. आणि ते खिसणीने खिसून घेतलं ना एकसारखी मॅश होतात, त्यामुळे खिसणी तडकत नाहीत. आणि यामध्ये हिरवी मिरची आहे ती मी बारीक करून घेतलेली. आता हा साबुदाणा बघा, मला वाटतंय मी दुपारी भिजत घातलेला, नंतर रात्री 10 वाजता यामध्ये ना मी हा मिक्स करून घेतला. तोपर्यंत छान भिजलेला होता, जसे आपण खिचडीसाठी आपल्याला साबुदाणा हवा असतो तसा मोकळा. आणि नंतर इथं ना पाणी उकळून घ्यायचं, पूर्ण कडकडीत असं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि एवढं 2 भांडे अंदाजे पाणी लागलं होतं. अगोदर 1 भांडं टाकलं आहे आणि दुसरं भांडं हे उकळून यामध्ये आता जसं लागेल तसं थोडंसं वरती येईल या पद्धतीने आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ना साबुदाणा आपल्याला शिजवायची गरज पडत नाही. तो ह्या उकळत्या पाण्यामध्येच बऱ्यापैकी शिजला जातो किंवा अगदी सॉफ्ट भिजतो, असा कडक वगैरे राहत नाही आणि चकल्या आपल्या छान खुसखुशीत होतात. तर शिजवायची जी प्रोसेस आहे ती आपल्याला करावी लागत नाही. फक्त गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवला ना बघा, दुसऱ्या दिवशी अगदी छान मऊसूत असा साबुदाणा भिजलेला होता. हाताने पण ना स्मॅश करायला गेलं तर तो मॅश होतो आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा भिजतो. त्यामुळे ना फक्त गरम पाण्यामध्येच आपल्याला सकाळी भिजत घालू शकता तुम्ही, संध्याकाळी गरम पाणी टाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग चकल्या करायला घेऊ शकता. तर आता छान मऊसूत झालेला साबुदाणा आहे हा. नंतर उकडलेले बटाटे आहेत. आता बटाट्याचं प्रमाण पण तुमच्या ह्यानं तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1 किलो साबुदाणा असेल तर 1 किलो बटाटे बरोबर होतं ते. तर इथं बटाटे उकडून घेतलेले आहेत. नंतर हिरवी मिरची कमी तिखट होती त्यामुळे थोडीशी जास्तीची वापरले. मीठ चवीपुरतं टाकायचं आहे. इथं तुम्ही आता उपवासाला जिरे वगैरे खात असाल तर ते टाकू शकता, आणि हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची टाकली तरी चालते, चिली फ्लेक्स टाकलं तरी चालतं आहे तुमच्या आवडीने, किंवा मिरची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं. आणि हे आता फक्त मळून घ्यायचं आणि चकल्या बनवायच्या, एवढंच यामध्ये आहे. करायला एकदम सोपी ही वाळवणाची रेसिपी, मात्र चवीला फार छान लागते. तर आता हे जो बटाटा आपण मॅश करून किंवा खिसून घेतलेला आहे त्यामध्ये साबुदाणा, हिरवी मिरची, मीठ हे सगळं एकसारखं होईल इथपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं, म्हणजे सगळं एकजीव होईल असं.
ह्याला आता शिजवायची नसल्यामुळं ना आपल्याला जास्त वेळ जात नाही आणि एकटीनं जरी केलं थंड झालं तरी पण उशीरपर्यंत त्याला काही होत नाही या पिठाला. तर इथं मी वरती टेरेसवरती घेऊन आले. आता हे शेवग्यानं करते, पण तुम्ही ना हे नंतर माझ्या लक्षात आलं की आपण दुधाची पिशवी असेल किंवा मिठाचं पॅकेट असेल त्यानंसुद्धा करू शकतो. शेवग्याने दाबावं लागतं आणि त्याला आपल्याला जास्त दाबावं लागणार नाही. छोटंसं होल करून चकलीच्या साईजचं होल करून घ्यायचं. दुधाची पिशवी असेल किंवा तेलाची पिशवी घेऊ शकता तुम्ही आणि त्यामध्ये हे पीठ भरायचं आणि ह्याच्या चकल्या किंवा कुरकुरे करतात तशा पद्धतीने उभं केलं तरी चालू शकतं. हे तुटलं तरी चालतंय, तुम्हाला गोल नाही आलं तरी चालतंय. म्हणजे हे तुम्ही कसंही याला आकार देऊ शकता आणि ह्यामध्ये बिघडायचं वगैरे काही टेन्शन नसतं. तर अशा पद्धतीने मी काही चकल्या थोडंफार जागा कमी पडली तिथं मग कुरकुरेसारखं पण करून घेतलं होतं आणि उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतलं ना हे छान. आता ऊन कडक पडतंय तर कडकडीत उन्हात हे 2 दिवस वाळवून घेतलं. आता कपड्यावरतीच टाकलेलं, ते चिटकत वगैरे नाही. दुसऱ्या दिवशी मी झाकून ठेवलेलं तसंच आणि इझिली ते काढता आलं. पाणी वगैरे न लावता प्लास्टिकवरती घालायची गरज नाही, कारण ना आपण हे उन्हात घालत असतो आणि प्लास्टिक उन्हाने गरम झालं की मग ते आपल्या पदार्थात उतरू शकतं. त्यामुळे उन्हाळ काम करताना जेवढं शक्य होईल तेवढं प्लास्टिकचा वापर कमी करा. सुती कापडावरती सुद्धा हे आपण पापड किंवा जे पळी पापडसुद्धा व्यवस्थित निघतात. साबुदाण्याचे पापड असतील ते सुद्धा व्यवस्थित निघतात. त्यामुळे कागदाचा वापर न करता तुम्ही उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ करू शकता आणि हे तळल्यानंतर छान खुसखुशीत होतात. जास्त तेलकटसुद्धा होत नाही. तर 1 किलोच्या आसपास किंवा थोडाफार कमी जास्त असेल साबुदाणा, पण त्याच्यामध्ये इतकं आपल्याला वर्षभर पुरेल इतकं ह्या साबुदाण्याच्या चकल्या तयार होतात. कारण उन्हाळी वाळवण्यात आपण बरेचसे पदार्थ करतो, असा एकच नसतो की तो लगेच संपून जाईल. सगळं थोडं थोडं असल्यामुळं ते वर्षभर आपल्याला टिकतं. आता उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापडसुद्धा करता येतात, ते पण करायचे आहेत. त्या पण रेसिपी शेअर करेन. आणि उपवासाचे जे बटाटा चिप्स असतात मुलांच्या आवडीचे सगळ्यात, तर ते पण करायला सोपे. जे उपवासाचे पदार्थ आहेत ना मला वाटतं सगळ्यात बनवायला सोपे आहेत आणि छान क्रिस्पी अशी चकली तयार झालेली होती. तळल्यानंतर अगदी ती दुप्पट फुलते, तुम्ही बघू शकता. तर इथून पुढं म्हणजे आता वाळवण्याच्या रेसिपी शूट करायचं म्हटलं ना 2-4 दिवस तरी जातात एक व्हिडिओ तयार व्हायला, कारण ते भिजत घालायचं, बनवायचं, नंतर त्याला वाळायला 1-2 दिवस लागतात. असे 4 दिवस तरी एक व्हिडिओ यायचा म्हटलं तरी जातो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.